हॅलो मैत्रिणींनो, तर आज देखील मी तुमच्यासाठी एकदम इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर घागऱ्यावरील हा ब्लाऊज आहे आणि त्याचा गळा खूप मोठा आहे। तर तो आपल्याला पाहिजे त्या आकारात कसा घ्यायचा तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला याची प्रोसेस कळून येईल। तर बघू शकता, आपल्याला हा गळा घ्यायचा आहे 10 इंचाचा। पण जो ब्लाऊज पीसवर गळा आलेला आहे तो खूप मोठा आणि रुंद आलेला आहे। तर आपल्याला एकदम परफेक्ट तो त्याच्यावर कसा घ्यायचा आहे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता। तर हे बघा, एकदम मोठा हा गळा आलेला आहे। तर आपण तो एकदम परफेक्टली कसा बसवणार आहोत तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हे बघा, आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसची कटिंग करून घेतलेली आहे। थोडा एक्स्ट्राचाच कपडा आपल्याला साईडने पण ठेवायचा आहे, जेणेकरून कमी जास्त यायला नको। अशा प्रकारे आपण ब्लाऊज पीसची कटिंग करून घेतलेली आहे आणि खूप मोठा हा गळा असल्यामुळे शोल्डर उतरायचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे एकदम योग्य मापात आपल्याला हा गळा घ्यायचा आहे। तर हे बघा, अस्तरवर आपण गळ्याची उंची मोजून घेतलेली आहे आणि आता आपण मेन फॅब्रिकवर पाहिजे तितका आपण माप घेणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे आपण एकदम प्रॉपरली एकावर एक ठेवून आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे एकदम सारख्या याच्यात ही डिझाईन बसली पाहिजे। अशा प्रकारे आता आपण त्याला मध्यभागी असं कट करून घेऊ। आपल्याला बॅक साईडने हुक घ्यायचे आहे। आता आपण याचे हे 2 पार्ट तयार करून घेतले आहे। आता आपल्याला अस्तरवर देखील त्याच पद्धतीने 2 पार्ट करून घ्यायचे आहे अस्तरचे। तर हे बघा, आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। दोन्ही साईडने आपण मार्क करून घेतले। आता त्याच पद्धतीने खाली देखील आपण 2.5 इंच घेऊन पूर्ण ही रेष काढून घेतलेली आहे। दुसऱ्या साईडने ही सेम प्रोसेस करायची आहे। अशा पद्धतीने आणि आता आपण त्याला मध्यभागी कट करून घेणार आहोत। ठीक आहे। तर आता आपण एक पार्ट घेऊन, तर हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याला एकदम प्रॉपरली 2.5 इंचावर गळा रुंदी घेऊन आपण त्यावर अस्तर ठेवून घेणार आहोत आणि खालच्या साईडला आपल्याला 4 इंचाची गळा रुंदी द्यायची आहे डिझाईनच्या ठिकाणी। अशा पद्धतीने आपण 4 इंच मोजून घेऊन ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला पिन्स लावून घेऊ, जेणेकरून एकदम प्रॉपरली अस्तर त्याला आपल्याला जॉईन करता येईल। हे बघा, अशा पद्धतीने आता आपण गळ्याच्या एकदम कडेला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्टली फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज छान दिसेल। हे बघा, अशा पद्धतीने आपण त्यावर स्टिच करून घेतलेला आहे। आता आपण मधला भाग आपण कट करून घेऊ। अशा प्रकारे आता त्याला आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ, जेणेकरून एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग येईल ब्लाऊजला। हे बघा, एकदम परफेक्टली अशी डिझाईन वरती दिसत आहे। आता आपण त्यावर दाब टीप देऊन घेत आहोत। हे बघा, एकदम परफेक्ट अशी ही डिझाईन बसलेली आहे आणि आता आपण अस्तर जॉईंट करून घेऊ पूर्ण। हे बघा, आता आपण याला पूर्ण असं जॉईंट करून घेणार आहोत।
अशा पद्धतीने आणि एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊ। हे बघा, एवढी एक्स्ट्रा डिझाईन होती ती आपण काढून टाकलेली आहे। अशा पद्धतीने एकदम प्रॉपरली मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही प्रोसेस कळून येईल। हे बघा, दुसरा पार्ट देखील आपण त्याच पद्धतीने कट करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आता आपण दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि आता आपण अस्तरवर जो तयार झालेला पार्ट आहे तो आपण अशा प्रकारे अस्तरवर ठेवून घेऊ प्रॉपरली। हे बघा, अशा पद्धतीने, जेणेकरून दोन्हीही भाग आपले एकदम सारखे तयार होतील। हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण गळा हा काढून घेतलेला आहे आणि आता आपण एकदम प्रॉपर अशी डिझाईनच्या याच्यामध्ये तो गळा आला पाहिजे अशा पद्धतीने आपण ठेवू। हे बघा, प्रॉपर आपण त्यावर ठेवून घेतलेला आहे। गळा रुंदी मोजून घेतलेली आहे 2.5 इंचाची आणि इथेही आपला 1 इंच एक्स्ट्राचा डिझाईनचा पार्ट कमी होणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने एकदम वर्कच्या कडेने आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला कट करून घेऊ। छोटे छोटे कट देऊ आणि आता आपण याला पलटी करून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने आपण वरून आता दाब टीप देऊन घेऊ। एकदम फिनिशिंग मध्ये हा ब्लाउज तयार होत आहे। हे बघा, आता आपण याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घेऊ। हे बघा, इथेही जो वर्क आहे ते 1 इंच 1.5 इंच आपण एक्स्ट्राचं कट करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला पाहिजे तितकाच आपण गळा घेत आहोत। हे बघा, अशा पद्धतीने अस्तर जॉईंट झालेला आहे आणि आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊ। तर आपण पूर्ण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे। हे बघा, दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहे। एकदम प्रॉपरली फिनिशिंग मध्ये आपले तयार झालेले आहे आणि एकदम छान असा हा गळा देखील झालेला आहे। आता आपण त्याला हुक पट्टी लावून घेणार आहोत। तर हे आपल्याला बॅक साइडने हुक टाकायचे होते। हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही साइडने आपण हुक पट्टी लावून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने हुक पट्टी आपली लावून झालेली आहे। आता आपण टक्स टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। दोन्ही साइडने आपण टक्स टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला खाली पट्टी जॉईंट करायची आहे। ही बघा, 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे। आता अस्तरवर दाब टीप देऊन घेऊ आणि ती पट्टी आपण मध्ये फोल्ड करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने एकदम प्रॉपरली एकदम फिनिशिंग सही हा ब्लाउज तयार झालेला आहे। हे बघा, ह्या ब्लाउजचा फ्रंट पार्ट देखील अशाच पद्धतीने आपण तयार केलेला आहे। तोही आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता। हे बघा, अशा पद्धतीने हा एकदम छान असा हा ब्लाउज तयार झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा, अशा पद्धतीने त्याला लटकन देखील बनवलेले आहेत। तर चलो बाय।